नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे डाळ करटुली। आता ही पावसाळ्यात मिळणारी अत्यंत पौष्टिक आणि औषधी रानभाजी आहे। आमच्याकडे याला करटुली म्हणतात। आता तुमच्याकडे काय म्हणतात ना, कमेंटमध्ये नक्की सांगा। पावसाळ्यामध्ये मिळणाऱ्या रानभाज्या थोड्या दिवसासाठीच मार्केटमध्ये उपलब्ध असतात, पण त्यामध्ये पौष्टिक तत्वे मात्र मोठ्या प्रमाणात असतात आणि ही भाजी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत। चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। डाळ करटुली बनवण्यासाठी पाव किलो मी करटुले घेतलेले आहेत। सगळ्यात अगोदर करटुले जे आहेत आपल्याला 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। याला बऱ्याच प्रमाणामध्ये माती असते आणि धुतल्यानंतर करटुले जे आहेत आपल्याला असे कट करून घ्यायचे। काही निब्बर असतील ना, त्यामधले जे बिया आपल्याला काढून टाकायच्या आणि करटुले अशा प्रकारे कट करून घ्यायचे। आता याच्यासाठी मी 1 तास अगोदर हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती आणि लसूण पण वाटून घेतलेला आहे। आता याला करायची आहे फोडणी। तर गॅसवरती एक कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं। आता तेल छान गरम झाल्याच्या नंतर याच्यामध्ये जिरे मोहरी टाकली। आता वाटून घेतलेला लसूण टाकायचा। याला लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि आता याच्यामध्ये टाकायचे आपण कट केलेली करटुले। याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये टाकायची आहे भिजत घातलेली हरभऱ्याची डाळ। याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत मसाले। याच्यामध्ये टाकलेले लाल तिखट, तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकता। आता याच्यामध्ये टाकलेला घरगुती आपला काळा मसाला, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ। याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चला, आता मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी। 1-1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे आपल्याला, कारण शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून। अशा प्रकारे करटुल्याची भाजी नक्की बनवून पहा, छान लागते। चला, याच्यामध्ये टाकलेलं आहे पाणी। आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 7-8 मिनिट शिजू द्यायची। याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे। आता कमी गॅसवरती आपल्याला 7-8 मिनिट शिजू द्यायचं आणि मध्ये बघायचं एक वेळेस शिजले की नाही झाकण काढून। तर थोडेसे बाकी आहेत, त्यामुळे परत याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि करटुले जे आहेत आपल्याला शिजून घ्यायचे आहेत। चला, आता 7-8 मिनिटानंतर आपली करटुल्याची भाजी जी आहे तयार होते। तर वरतून याच्यावर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत खाऊ शकता। खूप छान लागते। एक वेळेस नक्कीच बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।